घोंगडे हातगावमध्ये कारचा घाला, पडीक भिंत कोसळून 2 चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. अंबड तालुक्यातील घोंगडे हातगाव येथे शुक्रवारी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसरात शोकसागरात बुडाला आहे. खेळत असताना अचानक पडीत भिंत अंगावर कोसळून 2 चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शौर्य गोरख कासार वय 9 वर्ष राहणार घोंगडे हातगाव आणि चैतन्य राधाकिशन भिसे वय 11 वर्ष राहणार मारफळ तालुका गेवरा जिल्हा बीड हे दोघे मावस भाऊ शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास कृष्णा भीमराव थोरात यांच्या घराशेजारी खेळत होते. त्यावेळी शेजारी असलेल्या विलासराम भाऊ गायकवाड यांच्या मालकीच्या पडक्या घराची जीर्ण भिंत अचानक कोसळली आणि दोन्ही चिमुकले तिच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. घटना लक्षात येताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्यातून दोघांनाही बाहेर काढले. मात्र शौर्य कासार याचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी अवस्थेत चैतन्य भिसे याला तातडीने अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु अंबडकडे नेत असताना त्याचीही प्राणज्योत मावळली. दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंगद घुले यांनी तपासून मृत घोषित केले व घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अकस्मात मृत्यूची नोंद केली. सहाय्यक फौजदार राम मते यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. मृत चैतन्य भिसे हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई वडील, 2 मोठ्या बहिणी आहेत, तर शौर्य कासार याच्या पश्चात आई वडील, 2 मोठे भाऊ, चुलता चुलती असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे घोंगडे हातगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.